नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, पुढे होणाऱ्या तलाठी भरतीसाठी तसेच महानगरपालिका, हायकोर्ट, जिल्हा बँक आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचने सुरू केलेली आहे सरळ सेवा बूस्टर बॅच। यामध्ये आपण काय करतोय तर दररोज तलाठी भरती आणि इतर परीक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करतोय। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या परीक्षेपर्यंत जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे तर ही सिरीज पूर्ण पाहायची आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 इतकं आहे। परंतु मित्रांनो, जर आपण याचं हेक्टरमध्ये रूपांतरित केलं तर ते किती होईल? तर 307.70 लाख हेक्टर। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3। चौरस किलोमीटरमध्ये विचारलं तर 3,07,713, 307,713। परंतु हेक्टरमध्ये विचारलं तर 307.70 लाख हेक्टर। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, इतक्या क्षेत्रफळासह महाराष्ट्र आहे ते भारतातील 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। पहिल्या क्रमांकाला राजस्थान, दुसऱ्या क्रमांकाला मध्य प्रदेश आणि 3ऱ्या क्रमांकाला कोण आहे? तर आपला महाराष्ट्र आहे। या प्रकारे मित्रांनो, आपल्याला एकाच प्रश्नातून अनेक प्रश्न करून त्याचा सराव करता आला पाहिजे। या ठिकाणी क्षेत्रफळ, क्रमांक आणि पहिली 3 राज्ये आपण पाहिली। पुढे पहा प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2, प्राचीन भारतीय जहाज बांधणी शास्त्रानुसार तयार करण्यात आलेली INSV कौंडिन्य नौकेचा समुद्री प्रवास कुठून कुठे राहणार आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, प्राचीन भारतीय जहाज बांधणी शास्त्रानुसार बनवलेली म्हणजेच खिळे किंवा पत्र्याचा वापर न करता बनवलेली INSV कौंडिन्य ही गोवा या राज्यामध्ये बनवण्यात आली होती आणि मित्रांनो, हिचा प्रवास आहे तो गुजरातमधील पोरबंदर पासून ओमानची राजधानी मस्कत या ठिकाणापर्यंत होणार आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असलं पाहिजे। ठीक आहे। पुढे जाऊन विचारलं तर ओमानची राजधानी कोणती आहे? तर मस्कत आहे। किंवा मस्कत ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ओमानची आहे। असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। प्रश्न क्रमांक 3, कोणती संस्था जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी म्हणून ओळखली जाते? आता या ठिकाणी पहा, जागतिक बँक ही बँक काय करते तर जगामध्ये कर्ज देण्याचं काम करते। परंतु जगातील विकसनशील राष्ट्रांना कर्ज देण्यासाठी जागतिक बँकेची एक संस्था काम करते। त्या संस्थेचं नाव आहे IDA म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन। मित्रांनो, ही IDA आहे ती जागतिक बँकेकडून जगातील विकसनशील देशांना आणि गरीब देशांना कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा करते। म्हणून याला काय म्हणायचं? जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। प्रश्न येऊ शकतो की जगातील देशांना किंवा गरीब देशांना कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा कोणती संस्था करते? तर IDA करते, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन करते। आणि मित्रांनो, IDA ची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1960 साली करण्यात आली होती। हे देखील लक्षात ठेवायचं। प्रश्न क्रमांक 4, DRDO द्वारे चाचणी करण्यात आलेल्या स्वदेशी विकसित रेडिएशन क्षेपणास्त्राचे नाव काय आहे? आता या ठिकाणी पहा, DRDOनं रुद्रम नावाचं रेडिएशन क्षेपणास्त्र शोधून काढलं आहे किंवा बनवलेलं आहे। आणि मित्रांनो, हे क्षेपणास्त्र आहे ते शत्रूचे रेडिओ स्टेशन, शत्रूचे दळणवळण केंद्र, रडार यांचा शोध घेतं आणि उद्ध्वस्त करतं। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 रुद्रम। कोणी बनवलं? DRDOनं बनवलं। आणि मित्रांनो, हे कोणत्या विमानातून लॉन्च केलं जातं? तर सुखोई 30 या विमानातून हे लॉन्च केलं जाऊ शकतं। प्रश्न क्रमांक 5, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? आता मित्रांनो, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय विचारलेलं आहे। काय विचारलंय? ठिकाणी विचारलंय। काही वेळा काय विचारतील? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे तेलंगणा या राज्यातील सिकंदराबाद या ठिकाणी आहे। म्हणजे राज्य तेलंगणा आणि ठिकाण कोणतं आहे? सिकंदराबाद। पर्याय 2। पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, रॉक गार्डन चंदीगडमध्ये आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। हे कोणी तयार केलेलं आहे? तर मित्रांनो, तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे नेकचंद सैनी। लक्षात ठेवायचं आहे, नेकचंद सैनी। पुढे पहा,
विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 7. पर्यावरण संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा क्योटो प्रोटोकॉल हा करार कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला? मित्रांनो, क्योटो प्रोटोकॉल आहे तो 1997 साली स्वीकारण्यात आला. भारताने याच्यावर 2002 साली सही केली आणि 2005 पासून हा जगभर लागू झाला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? स्वीकारला कधी? 1997, म्हणून पर्याय 1. लागू कधी झाला विचारलं तर 2005. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? मित्रांनो, या ठिकाणी पहा, हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट हे 4 काय आहेत? लोह खनिजाचे प्रकार. कोणते कोणते? हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट आणि सिडेराइट. परंतु लिग्नाइट काय आहे? कोळशाचा प्रकार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय 3 आपलं उत्तर आहे. लिग्नाइट हा लोह खनिजाचा प्रकार नसून कोळशाचा आहे. या ठिकाणी कोळशाबद्दल देखील पहा, कोळशाचे किती प्रकार आहेत? 4च आहेत. कोणते कोणते? अँथ्रासाइट सर्वात उच्च प्रतीचा कोळसा, दुसऱ्या क्रमांकाला बिटुमिनस, तिसऱ्या क्रमांकाला लिग्नाइट आणि चौथ्या क्रमांकाला पीठ. सर्वात अशुद्ध कोळसा किंवा कोळशाचं प्रमाण सर्वात कमी असणारा कोळसा कोणता आहे तर पीठ. प्रश्न क्रमांक 9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले गेले? मित्रांनो, 1990 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. वर्ष कोणतं होतं? 1990. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या बँकिंग कायद्याने श्रीमती इंदिरा गांधींनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले? आता मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न कसा होता पहिला? आधी कसा प्रश्न विचारला जायचा? कोणत्या वर्षी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले? तर मित्रांनो, ते वर्ष होतं 1969. आणि मित्रांनो, यासाठी इंदिरा गांधींनी बँकिंग कंपनीज ॲक्ट 1969 आणलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता मित्रांनो, या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामागे हेतू काय होता तर या बँकांच्या सहाय्यानं ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सेक्टर पोहोचवणं हे त्यांचा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 11. एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? आता मित्रांनो, सागरी मैल आणि जमिनीवरील मैल यामध्ये फरक असतो. जमिनीवरील मैल म्हणजे 1.6 किलोमीटर, परंतु सागरी मैल म्हणजे किती तर 1.852. किती? 1.852. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी? सर्वात जवळचा पर्याय पर्याय 1. 1.8 किलोमीटर. मुळात किती असतं? 1.852. प्रश्न क्रमांक 12. विमुद्रीकरणानंतर नवीन स्वरूपात चलनात आलेल्या 500 रुपयांच्या नोटेवर खालीलपैकी काय पाहावयास मिळते? आता मित्रांनो, उत्तर सांगायचं माझ्या प्रश्नाचं.
नोटबंदी म्हणजेच डिमॉनिटायझेशन कोणत्या वर्षी झालेलं होतं? या ठिकाणी पहा मित्रांनो, त्यानंतर भारतामध्ये काही नवीन नोटा आलेल्या आहेत. 10ची नोट, 20ची नोट, 50ची, 100ची, 200ची आणि 500ची. मित्रांनो, या प्रत्येक नोटेवर कोणतं तरी चिन्ह आहे, कोणतं तरी एक वारसा स्थळ आहे. त्यापैकी पहा, 10 रुपयांच्या नोटावर काय आहे? कोणार्कचं सूर्य मंदिर आहे. 20 रुपयांच्या नोटेवर वेरूळची लेणी आहेत. 50 रुपयांच्या नोटेवर हम्पीचा दगडी रथ आहे. 100 रुपयांच्या नोटेवर राणी की वाव आहे. पुढे 200 रुपयांच्या नोटेवर सांचीचा स्तूप आहे आणि 500 रुपयांच्या नोटेवर लाल किल्ला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 2. 500 रुपयांच्या नवीन नोटेवर लाल किल्ला आहे. इतर नोटांवर काय लक्षात ठेवायचं आहे आणि विमुद्रीकरण म्हणजेच डिमॉनिटायझेशन कधी झालं ते कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 13. मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात? आता मित्रांनो, मध्यवर्ती बँक आणि सरकार जो काही पैसा निर्माण करतं त्या पैशाच्या जीवावर मार्केट चालतं. त्या पैशाच्या जीवावर कर्ज पुरवठा केला जातो. बँका कर्ज निर्मिती करतात म्हणजे पतनिर्मिती करतात. आणि मित्रांनो, यामुळेच या पैशाला काय म्हटलं जातं? शक्तिशाली पैसा म्हणजेच M0 असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1. यालाच शक्तिशाली पैसा किंवा बेस मनी किंवा M0 म्हणायचं. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 14. किसान क्रेडिट कार्ड ही योजना केव्हा सुरू करण्यात आली? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, भारताची मध्यवर्ती बँक RBI म्हणजे रिझर्व्ह बँक, त्यासोबतच भारत सरकार आणि नाबार्ड या तिन्हींनी मिळून ऑगस्ट 1998 साली किसान क्रेडिट कार्ड KCC ही योजना आणलेली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3. याचा वापर शेतकरी बियाणे, खते आणि इतर गरजांसाठी करू शकत होते. प्रश्न क्रमांक 15. मौद्रिक उपाय टिंबटिंबद्वारे योजले जातात. आता मित्रांनो, मौद्रिक उपाय काय योजले जातात? तर मार्केटमध्ये असलेला व्याजदर बदलणं आणि त्याद्वारे पैशाचा पुरवठा कमी जास्त करणं, यासाठी देशाची मध्यवर्ती बँक असते ती मौद्रिक उपाय करत असते. मग मित्रांनो, या ठिकाणी याच्यामध्ये काय काय असतं? CRR, SLR इत्यादी रेट असतात. रिव्हर्स रेपो रेट यासारखे रेट असतात. आणि मित्रांनो, हे सर्व कोण लागू करतं, कोण योजतं? तर मध्यवर्ती बँक म्हणजे भारतासाठी RBI. म्हणून आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 16. कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? आता मित्रांनो, ग्रामीण भागाचा विकास आणि ग्रामीण भागातील उद्योगांना आणि तसेच शेतीसाठी कर्ज पुरवठा करणारी बँक कोणती आहे? नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. मग मित्रांनो, आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1. आता पुढचा प्रश्न. नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली होती? 12 जुलै 1982ला. आणि नाबार्डचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 17. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? या ठिकाणी पाहायचं आहे, RBIची स्थापना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935ला. आणि त्यावेळी ऑसबर्न अर्कल स्मिथ हे याचे पहिले गव्हर्नर बनले होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता यावर पुढे जाऊन प्रश्न विचारला जातो की RBIचे, रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर त्यांचं नाव CD देशमुख होतं. त्यासोबतच रिझर्व्ह बँकेचे सर्वाधिक काळ गव्हर्नर कोण होते? तर BR राव हे होते. BN राव यांचे बंधू BR राव हे होते. त्यासोबतच पहा, RBIचं मुख्यालय सुरुवातीला कोणत्या ठिकाणी होतं? कोलकाता या ठिकाणी होतं. आणि 1937 साली हे बदलून मुंबई या ठिकाणी कायमस्वरूपी हलवण्यात आलं. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 18. सुवर्ण क्रांती ही कोणत्या पिकाशी संबंधित आहे? मित्रांनो, सुवर्ण क्रांती आहे ती 2 गोष्टींशी संबंधित असते. पहिलं म्हणजे फळे आणि दुसरी गोष्ट मध. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय 3. फळे आणि मध. प्रश्न क्रमांक 19. संकेतार्थ नसलेले वाक्य ओळखा. आता मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये जर, तर, जरी, तरी यासारखे शब्द आलेले असतात त्या ठिकाणी त्या वाक्याला म्हणायचं संकेतार्थी वाक्य. मग या ठिकाणी पहा, चांगला अभ्यास केला तर आले म्हणून हे संकेतार्थी. अभ्यास केला नाहीस तर आहे म्हणून संकेतार्थी. आणि तू अभ्यास केलास तरी चालेल, या ठिकाणी तरी आले म्हणून देखील हे संकेतार्थी. परंतु मुलांनो, चांगला अभ्यास करा या वाक्यामध्ये काय आहे? उपदेश आहे. आणि आज्ञा, विनंती, उपदेश असेल तर आज्ञार्थी वाक्य म्हणून पर्याय 4
काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, संकेतार्थी नाही. प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. आता मित्रांनो, वर पाहिलं आपण संकेतार्थी वाक्य कोणतं नसतं, खाली पाहतोय कोणतं वाक्य संकेतार्थी आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या वाक्यामध्ये जर, तर, जरी, तरी आला असेल ते वाक्य काय असेल, संकेतार्थी. मग या ठिकाणी पहा, उद्या पाऊस आला तर आले म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच पहा, उद्या पाऊस येईल, शाळेला सुट्टी होईल. या ठिकाणी हे आणि हे काय आहेत, केवल वाक्य आहेत. प्रश्न क्रमांक 21, खाली दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. तत्सम शब्द म्हणजे काय, जो शब्द संस्कृत भाषेतून मराठीमध्ये आहे असा आला त्याला काय म्हणायचं, तत्सम शब्द. मग या ठिकाणी प्रीती हा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत येतो, म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं, तत्सम शब्द म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि प्रीतीपासून प्रीत हा शब्द येतो म्हणून प्रीत काय झाला, तद्भव झाला. प्रश्न क्रमांक 22, शाळेत जाताना मी पेन विसरेन का, विधानार्थी करा. आता या ठिकाणी पहा, शाळेत जाताना मी पेन विसरेन का या वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं. याचा अर्थ काय असतो की मी शाळेत जाताना पेन कधीच विसरत नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 23, माझे वडील आज परगावी गेले हे कोणत्या प्रकारचे वाक्याचे उदाहरण आहे. या ठिकाणी पहा, साधं विधान केलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय झालं, तर हे एक विधानार्थी वाक्य. फक्त विधान असेल तर विधानार्थी वाक्य, प्रश्न विचारला असेल तर प्रश्नार्थी, आणि भावना व्यक्त केल्या असतील, केवल प्रयोगी अव्ययाचा वापर झाला असेल किंवा उद्गारार्थी चिन्ह असेल तर उद्गारार्थी. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 26, सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे, वरील वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच कर्म आणि एकच क्रियापद आहे, म्हणून या ठिकाणी काय झालं, केवल वाक्य. एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल तर त्या ठिकाणी केवल वाक्य असतं. प्रश्न क्रमांक 25, प्रयोग ओळखा, सर्वांना समज दिली जाईल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, याची रचना कशी आहे, इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी आहे, कोणाकडून तरी सर्वांना समज दिली जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी काय झाला, नवीन कर्मणी प्रयोग. इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असेल तर नवीन कर्मणी प्रयोग असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. याचं दुसरं नाव काय आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. नवीन कर्मणी प्रयोगालाच टिंबटिंब प्रयोग असं म्हटलं जातं. उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 27, पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द कोणता. या ठिकाणी पाहायचं आहे, कमजोर, गैरसोय, फटकळ, सरकार. कम आणि गैर हे काय आहेत, फारशी उपसर्ग आहेत, आणि सरकारमध्ये सर हा इंग्रजी आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं, फटकळमधील फट हा मराठी उपसर्ग असल्यामुळे पर्याय 2 फटकळ हा मराठी उपसर्ग असलेला आहे आणि इतर 3 परभाषीय उपसर्ग असलेले आहेत. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणता शब्द उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. आता मित्रांनो, उपपद तत्पुरुष समासाला दुसरं नाव काय आहे, कृदंत तत्पुरुष. यावरून आपण ओळखायचं की तत्पुरुष समासातील दुसरं पद हे काय असणार आहे, तर कृदंत असणार आहे. मग या ठिकाणी पहा, गृहस्थ म्हणजेच याचा अर्थ काय असतो, विग्रह काय असतो, तर गृहात राहणारा, म्हणजेच या ठिकाणी राहणारा हे काय आहे, कृदंत आहे, म्हणून गृहस्थ हा शब्द उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समासाचा आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 29, समानार्थी शब्द ओळखा, कलत्र. मित्रांनो, कलत्र म्हणजे बायको, पत्नी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. कलत्र म्हणजे पत्नी. पत्नीला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत, भार्या आहे, दारा आहे, कलत्र आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 30, प्रयोग ओळखा, न्याहारी करून आम्ही बाहेर पडलो. आता लक्षात ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी क्रियापद कर्त्यानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो, ज्या ठिकाणी कर्मानुसार बदलतो त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो, आणि ज्या ठिकाणी कर्ता किंवा कर्म दोन्हीनुसार बदलत नाही त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो. मग या ठिकाणी पहा, वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, बाहेर पडलो, आणि मित्रांनो कर्ता कोण आहे, बाहेर पडणारे आम्ही, म्हणून आम्ही हा कर्ता आहे. आता पुढे पहा, आम्ही पडलो, परंतु जर आपण म्हटलं की तर तो पडला. जर ती मुलगी असेल तर ती पडली, म्हणजे काय होतं, या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं, म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, कर्तरी प्रयोग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. या ठिकाणी समाप्त होत आहेत आपले आजचे प्रश्न.
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचे प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तलाठी भरती, हायकोर्ट भरती, महानगरपालिका भरती, एस टी महामंडळ या परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्यासोबतच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील आणि सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.